आमदार राजेश बकाने यांनी 14 ऑगस्ट रोजी पुलगाव येथील शासकीय धान्य गोदामावर अचानक भेट देऊन मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला. हो, आता झालाय म्हणजे काय? आम्ही पासिंग करून घेतो याची या गोट्याची हो, मालच कमी येते ना दुकानदाराला. कलेक्टर तुम्ही दुकानदार आहे. हो, मी दुकानदार आहे. कोण? नाही नाही, आता हे बोल सांगतो ना, याची कंप्लेंट होती समीर ना. जी भाऊ लावून कलेक्टर लावला. गोदाम व्यवस्थापक प्रतीक भगत हा स्वस्त धान्याच्या साठ्यात कपात करताना रंगेहात पकडला गेला. प्रत्येक कट्ट्यातून अर्धा किलो धान्य कमी देऊन क्विंटल मागे 1 किलोची थेट चोरी होत असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान प्रतीक भगत यांनी लोकप्रतिनिधींसमोरच अरेरावीचे वर्तन केले. यामुळे केवळ धान्य कपातीचेच नव्हे तर त्याचं वर्तन व दबाव यंत्राचा सुद्धा सखोल तपास व्हावा अशी मागणी आमदार बकाने यांनी केली. हा छोटेपणा करायची काही गरज नाही आहे ना इथे. उन्हाळ्यात हो, मॉइश्चर सरकारी माल आहे ना. तुमचं काय होईल माहिती आहे का आता तुम्हाला? सर, उन्हाळ्यात मॉइश्चर कमी आला होता त्यांना. हो, पण हे पासंग बघा ना आता. घटनेनंतर आमदार बकाने यांनी त्वरित जिल्हाधिकारी वर्धा, धान्य पुरवठा अधिकारी व तहसीलदार देवळी यांना घटनास्थळी बोलावून गोडाऊन सील करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दोषी व्यवस्थापकावर तात्काळ बडतर्फी व गुन्हा दाखल करण्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला. आमदार बकाने म्हणाले, गरिबांच्या ताटातील अन्न कमी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होईल आणि मी जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहीन. या कारवाईनंतर पुलगाव परिसरात वर्धा जिल्ह्यात आमदार बकाने यांच्या सजगतेची व तत्परतेची जनचर्चा रंगली आहे.